मोठी बातमी समोर येते। राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती, मात्र पक्षांतर बंदी कायद्यामुळे खासदारांचं तळ्यात मळ्यात हे सुरूच होतं। याच कायद्यातून वाचण्यासाठी आता ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार हे फुटणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। तशी आवश्यकता ही निर्माण झालेली आहे आणि म्हणून खासदारांचं मन वळवण्यासाठी वेळ घेतला गेलाय। आता अखेर 6 खासदारांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश आल्याची माहिती मिळते आणि त्यासाठी पडद्यामागची तयारी झाल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। ऑपरेशन टायगर राबवतं असं वक्तव्य कुठेही केलेलं नाही आणि मी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुठचंही ऑपरेशन राबवायची आवश्यकता नाही। त्यांनी 2.5 वर्षामध्ये जे प्रामाणिकपणानं महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केलं आहे, शिवसेना संघटनेसाठी काम केलं आहे, त्याच्यामुळं त्यांच्या ताकदीवर विश्वास ठेवून, त्यांच्या कामावर विश्वास ठेवून अनेक लोक ऑपरेशनशिवाय त्यांच्या संपर्कामध्ये आहेत। आणि मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 8 ते 10 हे माजी आमदार देखील, उमेदवार देखील, खासदारकीला उभे राहिलेले उमेदवार देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत येतील, याच्यावर आजही माझा विश्वास आणि आजही मी ठाम आहे। तर खासदार उद्धव ठाकरेंची साथ नेमकं का सोडू शकतात पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुढील 5 वर्ष महायुतीचं मजबूत सरकार असल्यानं अनेक खासदारांना भविष्याची चिंता पडली आहे। खासदारांना मतदारसंघासाठी निधी मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात। केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे महायुतीचे सरकार असल्यानं त्याचा फायदा होऊ शकतो। पक्ष आणि चिन्हाचा मुद्दा गौण ठरलाय। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला विधानसभेत जनतेनं स्वीकारलंय हेही समोर आलेलं आहे। तर केंद्रात भाजपची साथ असल्यानं मतदारसंघात विकास कामांना गती मिळण्यास मदत होऊ शकते, म्हणून हे खासदार ठाकरेंची साथ सोडू शकतात असं बोललं जात आहे। तर या ऑपरेशन टायगरवरती खासदार संजय राऊतांनी सुद्धा विधान केलंय। खासदारांबाबत अफवा पसरवणं सुरू असल्याचं राऊत म्हणाले आहेत। 6 काय त्यांनी 9 जण संपर्कात असल्याचं सांगावं। खासदार शिंदे गटात जाण्याचं वृत्त असं म्हणतच राऊतांनी फेटाळलं आहे। बघा की ऑपरेशन टायगर होईल, ऑपरेशन कमळ होईल, पण ऑलरेडी ऑपरेशन गेरड्याची शिंग झालेलं आहे, अशा अफवा पसरत आहेत। कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते। ते 9 आकडा चुकीचा सांगतात, 7 आकडा चुकीचा सांगतायत। त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे। ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे। त्यांनी वैद्यकीय तपासणी पूर्ण केली पाहिजे स्वतःची, की ते कोणत्या गुंगीत आहेत हे लोक। तर एकंदरीतच राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। या चर्चा सुरू असल्या तरी सुद्धा आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। राज्यसभा खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते, लोकसभेचे गटनेते खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते सेनेच्या संसदीय कार्यालयाचं उद्घाटन झालं। यावेळी शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि खासदार संजय दीना पाटील, तसंच खासदार राजाभाऊ वाजे, खासदार संजय देशमुख, खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि उपनेत्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी तसंच कर्मचारी सुद्धा उपस्थित होते। यावेळी लोकसभेतील 9 पैकी 8 खासदार उपस्थित होते, म्हणून या चर्चा अफवा तर नाही ना, असाही आता प्रश्न विचारला जातोय। आणि या सविस्तर राजकीय बातम्यांनंतर आता राज्यभरात इतरही घडामोडी घडतायत, त्या सगळ्यांचा आपल्याला वेगवान आढावा घ्यायचा आहे टॉप 50च्या माध्यमातून। ऑनलाईन मंचावरती हंगामी तत्वावरती कार्यरत सुमारे 1 कोटी गीग कामगारांसाठी सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या प्रस्तावावरती आता लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची कामगार मंत्रालयाकडून मंजुरी घेतली जाणं अपेक्षित आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गीग कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योगदान दिलं जाणार आहे। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात 32,000 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे।
राज्य शासनानं यावर्षी पंतप्रधान आवास योजनेसाठी पुणे जिल्ह्याला 38,827 घरकुलं बांधण्याचं उद्दिष्ट दिलंय. तर जिल्ह्यातील प्रत्येक गरजू नागरिकांना पक्कं घर मिळण्यासाठी घरकुल मंजूर करण्यात आलंय. बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमन 2009 नुसार दरवर्षीप्रमाणे 25% प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येते. त्यानुसार 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत 10 फेब्रुवारीला आहे. पुणेकरांच्या मिळकत करात यंदाच्या वर्षी कोणतीही वाढ न करण्याचा प्रस्ताव महापालिकेनं तयार केलाय. त्यामुळे सलग 9व्या वर्षी पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत करवाढ न करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. कळंबोळीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. आता इथे डबल डेकर इंटरचेंज तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी प्रमाणात होईल. यासाठी 755 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. तर डबल डेकर इंटरचेंजमध्ये जमिनीवरील वाहतूक सुरू राहील. त्यावरून एक पूल असेल आणि त्यावर अजून एक पूल तयार केला जाणार आहे. कोकण द्रुतगती महामार्गाचं काम वेगानं सुरू आहे. या महामार्गाचं काम 95% पूर्ण झालंय. या महामार्गामुळे मुंबईकरांना गोवा आता 6 तासातच गाठता येईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. तसंच अनेक गावं सुद्धा गाठता येतील. कोकणातील आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला गेलाय. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन 21-22 फेब्रुवारीला विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत आणि या विशेष गाड्यांचं आरक्षण रविवारपासून खुलं होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या कामाला 170 कोटी रुपयांची मान्यता मिळाली आहे. या जलाशयामध्ये 25 बंधारे बांधण्यात येणार आहेत. या निर्णयामुळेच या भागात पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या गावांना आणि शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्यभरात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथे सर्वाधिक 37.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. राज्यातील कमाल तापमान सरासरी 33 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत गेलाय. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. पुण्यात जीबीएसमुळे 63 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. राज्यात आतापर्यंत जीबीएसमुळे 6 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान पुण्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या 173 वरती पोहोचली आहे. 55 रुग्णांवरती आयसीयूत उपचार सुरू आहेत आणि यातील 21 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत. भारताने इंग्लंड विरुद्धचा सामना 4 विकेट्सनं जिंकलाय. नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 47.4 षटकांत 248 धावा केल्या. प्रत्युत्तरामध्ये भारताने 38.4 षटकांत 6 गडी गमावून 251 धावा केल्या आणि मग सामना जिंकला. झोमॅटो फूड डिलिव्हरी पोर्टल आता नाव बदलणार आहे. इटर्नल अशा नव्या नावासाठी झोमॅटोला मंजुरी मिळाली आहे. कंपनीचं नाव बदललं तरी सुद्धा मोबाईल ॲपचं नाव बदललं की नाही याबाबत अजून स्पष्टता नाहीये. मूर्ती घडवताना पीओपीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. शाडू मातीच्या मूर्ती घडवून त्या तुलनेत महाग पडत असतात. त्यामुळेच मूर्तिकारांना शाडू मातीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे मूर्तिकारांना गणेशोत्सवात फायदा होणार आहे. यानंतर शिर्डीतून एक मोठी बातमी समोर येतेय.
बिबट्यांना मारण्याची परवानगी देण्याची मागणी करणारीच एक याचिका भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे करणार आहेत. संगमनेर आणि राहाता तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्याचं प्रमाण वाढलंय आणि हाच संदर्भ देत सुजय विखे पाटील हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत. संगमनेर आणि राहाता तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने बिबट्यांच्या हल्ल्यामुळे लहान बाळ मृत्युमुखी झाले, त्या विरोधात मी एक जनहित याचिका दाखल करणार आहे. त्याचा आज अभ्यास पूर्ण आता होत आलेला आहे आणि या जनहित याचिकेमध्ये माणसांना मारायला बिबट्याला परवानगी, पण बिबट्याला मारायला माणसांना परवानगी नाही, या विषयावर आपण मोठ्या वकिलांचे सल्ले घेतोय. आणि आज ज्या पद्धतीने मृत्यू होऊ राहिले, मॅन इटर किंवा माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनहित याचिका आम्ही दाखल करणार आहोत. एकंदरीतच माणूस आणि बिबट्यांमधील संघर्ष वाढल्यामुळे आणि बिबटे अनेक लोकांचा बळी घेत असल्यानं सुजय विखे पाटलांनी ही मागणी केली आहे. नेमकं यावरती काय आता पुढे कोर्ट म्हणणार आहे हे पाहावं लागेल. ही याचिका ते केव्हा दाखल करतात हेही पाहावं लागणार आहे. तुर्तास राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात एका 4 वर्षीय बालिकेवरती अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं जत तालुका हादरलाय. संशयित आरोपी पांडुरंग सोमनी कळळी याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बदलापूर पुन्हा एका खासगी शाळेत विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार घडलाय. शाळेतील शिक्षकच विद्यार्थिनीचा 3 वर्षांपासून विनयभंग करत होता आणि या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतलंय. ही विद्यार्थिनी इयत्ता 7वीत शिकत होती. जळगाव शहरात एका दुचाकी चोराला पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडून 15 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या दुचाकी त्याने जळगावसह जिल्हा पेठ, रामानंद नगर, MIDC आणि धुळे या परिसरातून चोरल्या आहेत. तसंच या प्रकरणाचा आणखी एक तपास पोलीस करतायत. मोक्का अंतर्गत कारवाई चुकवण्यासाठी गेली 6 वर्ष फरार असलेला मटका किंग सम्राट कोराने काल न्यायालयात हजर झाला होता. पोलिसांवरती केलेल्या हल्ल्याप्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे. सम्राट कोरानेला कळंब कारागृहातून कोल्हापूर पोलिसांचं पथक ताब्यात घेणार आहे. नाशिकच्या वडाळा परिसरात 4 चाकी वाहनातून गावठी कट्टे, कोयते आणि चॉपर घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. शहरातील गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 संशयित बांगलादेशी सापडले. पडेगाव रोडवरील हॉटेल सिगडीमध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी 5 जणांचं नाव एका धर्माचं तर आडनाव दुसऱ्या धर्माचा असा प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला असून त्यांची चौकशी आता सुरू आहे. तिने बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली, लाखो चाहत्यांचं प्रेम मिळवलं. ती मिस इंडिया झाली आणि राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा मिळाला. मात्र तिने आता सिने इंडस्ट्री सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय. अशी कोण आहे ती अभिनेत्री? तिला साध्वी बनायचंय? पाहूयात हा रिपोर्ट. मिस इंडिया घेणार संन्यास. सनातन धर्माच्या प्रसारासाठी बनली श्रीलक्ष्मी. झाल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच अभिनय सोडून इशिका तनेजा साध्वी झालीये का? तिनं अचानक अभिनय क्षेत्र सोडून संन्यास का घेतलाय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली.
त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. अभिनेत्री मिस इंडिया इशिका तनेजा महाकुंभात साध्वी बनलीये. तिनं अभिनय क्षेत्र सोडून धर्माचा प्रसार सुरू केलाय. आणखी थोडं अरे आमच्या जमान्यात झाडावर चढणं आईला जखम. हे तर सेप्टिक होईल. सेप्टिक नाही, सगळं ठीक होईल. सोफ्रामायसिन मल्टीपर्पज अँटी. वरती ठेवण्यात आलाय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकल सेलची तपासणी होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच सर्व नागरिकांची सिकल सेलची तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत 3,80,000 लोकांची तपासणी झाली असून एकूण 11 लाख लोकांची तपासणी केली जाणार आहे. सिकल सेलची तपासणीसाठी पथक तयार करण्यात आलंय. वाढवण बंदराला लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अपात्र बहिणींची आता घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी आहे त्या बहिणींना योजनेतून अपात्र केलं जाणार आहे आणि आजपासूनच लाडक्या बहिणींच्या घरी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका जाऊन योजनेच्या निकषात बसणाऱ्या बहिणींची पडताळणी करणार आहेत. तर 8 दिवसांत पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवावा असे आदेशही महिला आणि बाल विकास विभागानं दिलेत. तर सद्यस्थिती कशी आहे पाहूयात. एकूण लाभार्थी महिला आहेत 2.59 कोटी. दर महिन्याला लाभाची रक्कम आहे 1,500 रुपये. दर महिन्याला लागणारा निधी होतो 3,885 कोटी. तर 4 चाकी वाहनधारक 10 लाख असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पडताळणी 4 चाकी आढळल्यास योजनेतून अपात्र केलं जाणार आहे. तर लाभार्थी महिलेचं वय हे 18 ते 65च्या दरम्यानच असावं असाही एक निकष आहे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं हा देखील दुसरा निकष. कुटुंबातील एकही सदस्य सरकारी नोकरीत नसते. रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर झालंय. आरबीआय कडून 25 बेसिस पॉइंट्सनं रेपो रेटमध्ये कपात करण्यात आलेली आहे. व्याजदरात कपात होणार आणि सामान्यांना आता दिलासा यामुळे मिळणार आहे. तुमचा EMI कमी होणार असल्याची एक महत्त्वाची बातमी यातून समोर येते. तर गव्हर्नर संजय मल्होत्रांकडून पतधोरण जाहीर करण्यात आलंय ज्यात सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. तुमचा EMI आता कमी होणार आहे. या महत्त्वाच्या बातमीसह एक छोटासा ब्रेक. मम्मी आपल्याला मिस करत असेल ना. आयकर भरणारा नसावा असा सुद्धा एक निकष आहे. संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तर 4 चाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि यानंतर बातमी पुण्यातून समोर येते. पुण्यात GBS मुळे आणखी एकाचा मृत्यू झालेला आहे. GBS बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळते. राज्यात GBS मुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. पुण्यात GBSच्या रुग्णांची संख्या आता 173 वरती गेली आहे. यातील 55 रुग्ण हे ICU मध्ये आहेत तर 21 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत. आणि या सविस्तर बातम्यांनंतर आता वळूयात राजकीय बातम्यांच्या वेगवान आढाव्याकडे. न्यूज पॉइंट 20 कडे. करुणा मुंडेंनी वाल्मिक कराडवरती गंभीर आरोप केलाय. वाल्मिक कराडनं आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करुणा मुंडेनं केलाय. तसंच कराडनं शिवीगाळ केल्याचाही आरोप करुणा मुंडेंनी केलाय. मंत्री धनंजय मुंडेंसाठी मुलगा सिशिप मैदानात उतरलाय. माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते वाईट नाहीत असं सिशिप म्हणतंय. तर सिशिप मुंडेंनी पोस्ट सोशल मीडियावरती त्याची व्हायरल होतीये. सिशिप हा धनंजय आणि करुणा मुंडेंचा मुलगा आहे. आई छळाचा